नमस्कार. आजच्या व्लॉगची सुरुवात माझ्या गावातून होत आहे, कारण की माझे गोव्याला टुर्नामेंट चालू आहेत. मी दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंग आणि मेडिटेशन करून केली आहे. मी मॅच डेच्या दिवशी कसं प्रिपरेशन करतो ते मी ह्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर मी अंघोळीला गेलो, तर आमच्याकडे चुलीवरती पाणी तापवतात असं. अंघोळ केल्यानंतर मी लगेच नाश्ता केला. नाश्ता करून मी किट आवरल्यानंतर मी गोव्याला जायला निघालो. तर मी आत्ता चाललो आहे अर्लेमला. सर्व आवरून मी माझी किट बॅग गाडीत ठेवली आणि गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. तर मी जी ही लीग खेळायला जातो आहे क्रिकेटची, ती एक कॉर्पोरेट लीग आहे. याच्या आधी 2 मॅचेस पुण्यात झाले आणि आता बाकीचे मॅचेस गोव्यामध्ये आहेत. तर आत्ताच मी ग्राउंडवरती पोचलो. मी आधीही या ग्राउंडवरती खेळलो. जेव्हा मी महाराष्ट्र अंडर-19कडून काही मॅचेस खेळलो होतो, तेव्हा मी ह्या ग्राउंडवरती आधी खेळलो होतो. तर इकडचं डगआउट पण खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण खूप मोठं आहे. ऑलरेडी एक मॅच ग्राउंडवरती चालू होती. तर मॅचच्या आधी मी लंच केला. लंचमध्ये मी 6 अंडी आणि 3 चपात्या खाल्ल्या. जरा हेवीच लंच केलं कारण की मॅच 20 ओव्हरची होती. त्यानंतर मी रेडी झालो. रेडी झाल्यानंतर शूज वगैरे घातले आणि सनस्क्रीन लावली. त्यानंतर मी थोडा वॉर्मअप केला. तर मी 25 मिनिट वॉर्मअप केला पहिला. नंतर रोलबॅक केलं आणि आम्ही पिच बघायला ग्राउंडवरती गेलो. तर पिच खूप ड्राय होतं, विकेट खूप स्लो होती. त्यानंतर पूर्ण पिच वगैरेचं इन्स्पेक्शन केलं. त्यानंतर टॉस झाला आणि टॉस आम्ही जिंकलो आणि आमची फिल्डिंग आली आहे. त्यानंतर मी रेडी झालो फिल्डिंगसाठी. पहिल्या इनिंगमध्ये मी 4 ओव्हर टाकले, 32 रन दिले आणि 2 विकेट काढले. त्यानंतर आम्ही सेकंड इनिंगसाठी रेडी होत होतो. सगळ्यांनी थोडे थोडे फ्रूट्स खाऊन घेतले आणि जे बॅट्समन आहेत ते रेडी होत होते सेकंड इनिंगसाठी. मग मीही पॅडअप केलं कारण की मी थर्ड डाऊनला बॅटिंगला जाणार होतो. तर मी थोडीशी नॉकिंग केली. त्यानंतर डगआउटमध्ये बसलेत सगळे बघा हे. त्यानंतर माझी बॅटिंगची वेळ आली, तर मी बॅटिंगला गेलो. तर इतका चांगला माझा परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये तर झाला नाही, कारण की मी फक्त 15 रन करून आऊट झालो आणि टीमच्या विनिंग कॉन्ट्रीब्युशनमध्ये पण चांगल्या प्रकारे हेल्प नाही करू शकलो. तर ही माझी इनिंगचे काही 1-2 बॉल्स. त्यानंतर मी माझे पॅड्स आणि सुकवले कारण ते ओले झाले होते घामाने. तर आम्ही पहिली मॅच 30 रनने हरलो. त्यानंतर आम्ही हँडशेक केला. त्यानंतर आम्ही सेकंड मॅच जिंकलो. त्याचा मी लॉक शूट करू शकलो नाही. आम्ही डिफेंड केले रन. आमचा स्कोर झाला होता 180 आणि आम्ही डिफेंड केले. 150मध्ये त्यांना ऑल आऊट केलं आणि आम्ही सेमीफायनलला पोहोचलो. तर उद्या आमची परत मॅच आहे, ती परनेमला मॅच आहे. तर मी आत्ता जायला निघालो. तर ॲक्च्युअली मी आत्याकडे जाणार आहे. तर आत्या माझी साऊथ गोव्याला राहते, वास्कोला. तर तिकडेच जाणार, तिकडेच राहणार. त्यानंतर आम्ही डीमार्टला थांबलो शॉपिंग करायला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 10 वाजता आत्याच्या घरी पोचलो. तिथं गेल्यानंतर जेवलो आणि झोपलो. असा होता माझा आजचा मॅच डे.